तर मी ट्रॅपमध्ये फसणारा माणूस नाही, माझं रोखठोक काम असतं असं अजित पवारांनी TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे। मी ट्रॅपमध्ये फसल्याचं खोटं चित्र रंगवलं जातं, त्यामध्ये तथ्य नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। नाही, असं म्हटलं जातं की सगळ्या लोकांना हे वाटतं की भाजपला हेच पाहिजे होतं आणि त्याच्या ट्रॅपमध्ये भाजपच्या दादा फसले। हे तुम्ही दुसरे काय कुणी काय म्हणायचं त्याचा अधिकार आहे। मी अजित पवार ट्रॅपमध्ये फसणारा माणूस नाही, माझं रोखठोक काम असतं। हे असलं लेचापेचं काम माझ्याकडे नसतं। मी अनेकदा आतापर्यंत माझे राजकीय जीवनात काम करताना ज्यावेळेस मला वाटलं त्यावेळेस मी राजीनामा दिला टाकून आणि मी निघून गेलोय। त्याच्यामुळे असलं काही हे जे काही रंगवलं जातं चित्रण गैरसमज पसरवलं जातात हे दादांत खोटे आहेत। ह्याच्यामध्ये तसूभर नखाच्या एवढं देखील सत्य नाही की आता जसं तुम्ही जुळून घेतलं सगळ्यांशी, मग पुढे राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांशी जुळून घेऊ शकतो का? राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, मित्र नसतो। आम्ही जी भूमिका घेतलेली आहे आजच्या घडीला, ती भूमिका इतरांना कोणाला योग्य वाटली तर त्या ठिकाणी पुढं काही घडू शकतं। आम्ही घेतलेली भूमिका आज आम्ही ज्यांच्याबरोबर जाण्याची भूमिका घेतली ती जर इतरांना योग्य वाटली, त्यांच्या सहकार्याने योग्य वाटली तर त्यामध्ये पुढच्या काही गोष्टी घडायच्या नाही घडायच्या ते काळ ठरवेल।